नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो अनामिकाच्या समोर हे सत्य आलेलं असतं की काजल आणि सोम या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. त्यानंतर आता जो काही जबरदस्त आता इथे प्रकार घडलेला आहे, कारण आता अनामिकाला खूप मोठा धक्का तर बसतोच, परंतु अख्ख्या चांदेकर फॅमिलीला सुद्धा. मात्र आता सर्वांसमोर अनामिका सोहमला विचारते की सोहम, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. आपण लग्न करणार आहो किंवा नाही, स्पष्ट शब्दात तुम्हाला हे सांग. तेव्हा आता सोहमला काही कळत नसतं. सोहम फक्त काजलकडे बघत असतो आणि काजल बिचारी तर रडत असते. त्यानंतर अनामिकाचा जो काही भाऊ आहे तर तो अद्वैत जवळ येतो आणि अद्वैतला रागाने विचारतो की हे सर्व काय चाललं. अरे तू तर आमच्या घरी स्वतः हे लग्न ठरवण्यासाठी आला होता. माझ्या घरच्यांनी मला हे सर्व सांगितले की अद्वैत चांदेकर स्वतः येऊन हे लग्न ठरवून गेला. तेव्हा मी त्यांना म्हटलो की काही काळजी करण्याची गरज नाही, कारण अद्वैत चांदेकर स्वतः ह्या एखादी गोष्ट आहे तर ती खात्री असल्याशिवाय ठरवत नसतो. तो अगदी परफेक्ट असतो आणि तो कधीही कोणाचं नुकसान होऊन देत नसतो. हे सर्व बरोबर आहे ना. तेव्हा आता अद्वैत काही उत्तर देत नसतो, कारण अद्वैतला तर या सर्वांची कल्पना नसते. तेव्हा आता सोम शांतपणे हे सर्व बघत असतो. त्याला इतकं टेन्शन येते, परंतु अनामिका मात्र खूप अशी रडत असते, कारण तिच्या आता खूप असं आयुष्याला कलंक लागण्यासारखी ही गोष्ट असते, कारण तिच्या आयुष्याचा हा प्रश्न असतो. कारण सोहमचं आपण लग्न करतोय सोहम बरोबर, परंतु त्याचं तर आता वेगळ्याच मुलीवर प्रेम आहे हे आता मात्र तिच्या लक्षात आले. आणि अगोदर सोहमने का तिला हे सर्व सांगितले नसेल याचं तिला वाईट वाटते. सोहमच्या आईवडिलांना सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अनामिकाच्या सुद्धा. तेव्हा आता जो काही अनामिकाचा भाऊ असतो तो काही गप्प बसत नसतो. तो अद्वैतला विचारतो की अरे हे सर्व काय चालले, आणि ही काजल म्हणजे तुझ्या बायकोची बहीणच ना. अरे ती तर तुमच्या घरामध्ये राहत होती आणि तुझ्या डोळ्यासमोर ती तुझ्या समोर होती, म्हणजे याचा असा अर्थ होतो की हे सगळं काही तुला अगोदरपासून माहिती होते. तेव्हा आता अद्वैतला काही माहिती नसते, परंतु जे काही आरोप त्याच्यावर होतात या सर्वांमधून आता त्याला कलाचाच राग येणार असतो. तेव्हा आता अनामिकाचा भाऊ म्हणतो की तू आमच्या घरी येऊन काही लग्न जुळवलं. आमच्या घरचे मला असे म्हणत होते की चांदेकरांच्या घरातील सर्व मंडळी खूप चांगले आहे. माझ्या बहिणीचं लग्न ज्या काही मुलासोबत होते, म्हणजे तुझा भाऊ, आणि तो तुझा भाऊ असं धंदे करतोय. तेव्हा आता सोमवर जे काही आरोप होत असतात तर ते अगदी लाजिरवाणी असतात. सोमचे सुद्धा यात काही चूक नसते आणि अद्वैतची सुद्धा. अद्वैतला नेमकं काय उत्तर द्यावं हे काही कळत नसतं, कारण आज मात्र त्याला सर्व काही ऐकून घ्यावे लागते. सोमला असं वाटतं की हे सर्व नकोय बोलायला, तो आता नाही असं करत असतो. तेव्हा आता अनामिका खूप रडत असते आणि रजनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा आता अनामिकाचा भाऊ म्हणतो की हे बघ, अरे आमचं नशीब चांगलं होतं म्हणून हे सर्व आम्हाला अगोदर कळाले, आणि जर लग्नानंतर हे सर्व कळाले असते तर माझ्या बहिणीची काय अवस्था झाली असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की रंजित हे बघ, शांत हो. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, परंतु रंजित मात्र रागाने आता अद्वैतचा हात झिडकारून देतो. तेव्हा अनामिका ही सोमकडे बघत असते आणि सोम मात्र आत्तापर्यंत काजल त्याच्यासोबत जे काही वागलेले आहे, म्हणजे आत्तापर्यंत तो तिच्या मागे तिला प्रपोज करत होता, परंतु आता काजलने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की हे बघ, मला काम करून दे, तू माझ्या मागे येऊ नकोस. हे सर्व त्याला आठवते तर लगेच अनामिका सोमला म्हणते की सोम, अरे बोल ना, अरे काहीतरी तू बोल ना. तेव्हा लगेच आबा सुद्धा म्हणतात की सोम, अरे सांग ना, नक्की काहीतरी बोल, तुझ्या मनामध्ये काय आहे असे. तर अनामिका अगदी जोरात ओरडते की सांग मला की आपण लग्न करणार आहोत की नाही करणार आहोत. एकदाचे तू स्पष्ट सांग की नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे ते. तेव्हा आता सोम जोरात ओरडतो की थांबा प्लीज, सगळ्यांनी हे सर्व थांबवा, आणि म्हणतो की अनामिका हे बघ, मी फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करणार आहे आणि हा माझा फायनल डिसिजन असेल, असे सोम सगळ्यांच्या समोर ओरडून सांगतो. आणि प्लीज मला थोडा वेळ एकटं सोडा असं तो म्हणतो. सोम आता रागाने आतमध्ये निघून जातो तर रजनी त्याला ओरडत असते की सोम, अरे सोम थांब. मागे धावत येतो की सोहम, अरे सोम माझं ऐकून घे. परंतु सोम कुणाचं काही ऐकून न घेता आपल्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये येऊन त्याला इतका राग येतो आणि तो आपल्या जे काही हातामध्ये तो शेला असतो तर तो फेकून देतो आणि खूप रडत असतो. तेव्हा आता राहुल दरवाजात येतो आणि सोम दरवाजा तो वाजवत असतो. सोम दार उघड, आणि सोमला मात्र आता सरोज जी काही चिठ्ठी वाचत असते ते सर्व चिठ्ठीतील जे काही काजलने लिहिलेले आहे ते सर्व आठवते आणि तो रडत असतो. त्याच्या इतकं आता जीवाला एक मोठा धक्का लागलेला असतो. त्यानंतर आता सरोज ही जी काही अनामिकाची आई असते तर हात जोडून माफी मागते की हे बघा, अनामिकेची आई, जे काही आमच्या घरामध्ये घडलं
तर आता या घरातील मोठी सून म्हणून मी तुमची माफी माग आणि हे बघा आमचा मुलगा निर्दोष आहे, तुम्ही बघतात ना त्याच्या मनामध्ये असं काही नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हे बघा चांदेकरांच्या घरातील पाणी ह्या दिशेने जातच नाही, सगळी चूक या मुलीची आहे आणि तिला फूस लावणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीची म्हणजे कलाकडे आता ती डोळे फिरवते। तेव्हा आता कलाला खूप वाईट वाटतं, कारण कलाला काही माहिती नव्हते तरी सुद्धा तिला यात दोषी धरले जात असते। तेव्हा आता सरोज फक्त काजल आणि कलाला दोषी ठरवत नाही, तर याचा दोष मात्र ती संगीता आणि दिनकर या दोघांना सुद्धा देते। सगळं काही आता उघड पडलेलं आहे, तर लपवायचं काय, या अख्ख्या खऱ्या खानदानाचा धंदाच हा आहे। म्हणून आता सरोज सर्वांच्या समोर खरे कुटुंबाचा अपमान करत असते। श्रीमंत मुलांना जाळ्यामध्ये अडकून त्यांच्या घरामध्ये घुसवायचं हाच त्यांच्या आयुष्याचा एकमेव उद्योग आहे। ही त्यांची आई आहे ना, म्हणून संगीताकडे बोट दाखवते, हिने तर या सर्वाची सुरुवात केली आणि असंच काहीतरी करून तिच्या 2 मुली आमच्या घरामध्ये अशाच घुसावल्या आणि आता मात्र सोहमवर सुद्धा यांचा डोळा होता। परंतु तुम्ही काळजी करू नका, सोहमवरती मी यांची नजर नाही पडून देणार, तुम्ही सगळेजण निर्धास्त राहा। सोहम हा शेवटी अनामिकाचा आहे आणि तिचाच राहील। तेव्हा आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुम्ही जे काही आरोप करतात ना ते चुकीचे आहे, माझी बहीण असं काही करणार नाही आणि ती का एखाद्याला त्रास देईल, तुम्ही जे काही तिला दोषी ठरवतात तर त्यात तिची काही चूक नाही। तेव्हा लगेच रोहिणी पुढे येते, रोहिणी म्हणते तेव्हा आता रोहिणी म्हणते की या सगळ्याची कल्पना तुला सगळ्यात अगोदर पासून होती की काय, आता ती सुद्धा कलावर आरोप करते। बघतेस ना अगं सरोज वहिनी, आपल्याला चिठ्ठी मिळाली तेव्हापासून तर तेव्हा कळलं तसं काहीच नाही, हिला तर सगळं काही अगोदर पासूनच माहिती आहे। आणि नाही अगं सरोज वहिनी, तू जे काही म्हणते ना ते अगदी बरोबर आहे, हे जे काही या खऱ्यांच्या मनात चालू आहे ना, त्यांच्या तिन्ही मुली मात्र यांना आपल्या घरात घुसवायच्या आहेत, म्हणून ते हे सर्व नाटक करते। तेव्हा आता काजल आणि संगीता यांच्यावर जे काही आरोप होतात कलावर, तर खरंच त्यांना वाईट वाटत असतं, कारण असं काही त्यांच्या मनात नसते। संगीताने काजलला आतापर्यंत खूप काही समजावलेले असते, संगीताचंच मन आता काजलला या घरात देण्यासाठी नसते, परंतु आता रोहिणीला तर अगदी बोलण्यासाठी चान्स सापडतो आणि ती लगेच आता वाटेल तसे आरोप करायला सुरुवात करते। बाबांना सुद्धा मनस्ताप होत असतो। तेव्हा सरोज लगेच आता सर्वांसमोर संगीताचा अपमान करते, बोला ना, अहो तुम्ही तर तुमच्या मुलीची वकिली करू शकतात, कारण त्यात तर तुम्ही पटाईत आहात। तेव्हा आता संगीता बिचारी आपल्या तोंडाला पदर लावून रडत असते आणि काजल सुद्धा। आणि आज जर या तिसऱ्या तुमच्या मुलीने जे काही जाळं टाकलं तर ते आमच्या सोमवर पडलं असतं, तर तुमचा तिसरा नियम सुद्धा अगदी अचूक साधला गेला असता। अहो मिसेस खरे, असे कशा हो तुम्ही, दिसायला बोलायला आणि राहायला असा आहो अंतात ज्याचं नाव ते। तेव्हा आता संगीता काही एक उत्तर देत नसते, तर अद्वैत आता तो सुद्धा रागाने त्यांच्याकडे बघत असतो। कला विचारीला मात्र आता काय बोलू आणि काय नाही सुचत नाही, ती सुद्धा आता ही सर्व आरोप अगदी सहन करून घेत असते। तेव्हा आता संगीता रडत आहे हे बघून सरोज म्हणते की काही झाले तरी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी तर लगेच सुरू होते, रडण्याची पट्टी आहे ती तुम्हाला अगदी खालीवर ही करता येते आणि एकदा की रडून झालं, रडायचं तर बाजूला राहिलं आणि तोंड भरून मात्र आशीर्वाद द्यायला तर मोकळ्या होतात। अगोदरचे 2 अनुभव आहे ना आणि तिसरा सुद्धा होता होता राहिला आणि नाही सांगा ना की काही बोलायचं आहे का तुम्हाला की परत रडायचं आहे, माझी मुलगी अशी नाही असा हंगामा करून अद्वैत आणि आबांची तुम्हाला ढाल बनायचं का, कायम प्रत्येक वेळी तर तुम्ही तेच करत असतात आणि आता सुद्धा तुम्हाला तेच करायचं असेल। तेव्हा आता संगीता अगदी खाली मान घालून रडत असते, बोला ना काहीतरी, तुमचं पुढचं काहीतरी खेळी असेल आणि प्लॅन बी तर तुमचा रेडी असेल। नैनामुळे आज मात्र संगीता आणि हे दिनकर यांना खूप काही ऐकून घ्यावं लागतं कलाला सुद्धा। तेव्हा कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, माझ्या आई आणि बाबांची यात काहीही चूक नाही, त्यांचा कोणताही प्लॅन नाही। तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की हो त्यांचा नसेल परंतु तुझा तर असेलच ना। तेव्हा आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण मी हे सर्व का करेल। तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की कारण सगळं घर तुला स्वतःच्या ताब्यात करून घ्यायचं आहे, सारख्या सप्रतिष्ठित लोकांच्या घरातील सून तुला होता आलं, तुमच्या दोघी बहिणींना हा डाव तर साधता आलं आणि तुम्हाला आता तिसरी बहीण सुद्धा या डावामध्ये सामील करून घ्यायची होती, म्हणून एक मुलगी डोक्यावर पदर घेऊन घरामध्ये शिरली आणि दुसरीने मात्र प्रेग्नेन्सीचं नाटक केलं आणि तिला सुद्धा तूच घुसवलं। तेव्हा आता कलाने जे काही नैनाच्या वेळेस सांगितले होते तर कलाला ते सुद्धा माहिती नव्हते, कारण नैना इतकी खोटी वागते म्हणून आता ते सुद्धा मुळे कलाला हे सर्व ऐकून घ्यावं लागतं आणि ते सर्व क्षण आता कलाच्या डोळ्यासमोर येतात। आणि राहिली होती तिसरी बहीण, तर तिसरी बहीण सुद्धा लग्नाच्या दिवशी सोहमला चिठ्ठी लिहिते की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, आणि जर तुझा असा प्रयत्न नाही तर तुला हे सर्व माहिती होतं तरी सुद्धा तू आमची सर्वांची आमच्यापासून हे सर्व लपून फसवणूक करत होती। अगं तू स्वतःच्या नवऱ्याला, म्हणजे ज्याला नवरा म्हणतेस त्याला सुद्धा हे सर्व तू सांगितले नसेल। तेव्हा आता अद्वैतला कला वारंवार जे काही म्हणत असते की हे बघ, अरे सोहमचं जरीही लग्न
ठरलं असलं तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट काहीतरी दिसते की तो या लग्नामुळे नाराज आहे. त्याच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी आहे हे कला जेव्हा सांगायचा प्रयत्न करत असते ते सर्व काही आता कला आणि अद्वैत या दोघांना आठवते. म्हणजे कलालाही माहिती होतं असं अद्वैतचा गैरसमज होतो. कला त्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते, यामुळे अद्वैतचा खरंच कलाला माहिती आहे असा खूप मोठा गैरसमज होतोय. मी त्याला हे सर्व सांगणारच होते. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत कलावर खूप ओरडतो, कारण कला म्हणलेली असते की मी अद्वैतला हे सर्व सांगणार होते. परंतु आता अद्वैत इतक्या जोरात ओरडतो की स्टॉप इट. तेव्हा सर्वजण आता धक्क्यानेच अद्वैतकडे पाहायला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे सोहम हा रूममध्ये खूप रडत असतो आणि आता राहुल दरवाजात येतो. सोहम, अरे दार उघड, सगळेजण खाली तुझी वाट बघतात. आणि मोबाईलमध्ये गेम खेळता खेळता मात्र तो आता सोहमला आवाज देत असतो. अरे सोहम ऐक ना, अरे दार उघड, दार उघड म्हणून दरवाजा खूप वाजवतो. तेव्हा आता सोहम डोळ्यातील पाणी पुसतो आणि उठतो. सोहम दरवाजा उघडायला येत असतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत कलाजवळ येतो आणि कलाला म्हणतो की हे सर्व तुला अगोदरच कळले होते ना. तेव्हा कला म्हणते की नाही, अरे मला आत्ता थोड्या वेळापूर्वी कळले. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, मला कोणताही ड्रामा नकोय, मला स्पष्ट असं उत्तर हवं आहे. थोड्या वेळापूर्वी म्हणजे काय, तासापूर्वी, महिन्यापूर्वी, एक 10 मिनिटापूर्वी जे काही सांगते ना एक्झॅक्टली मात्र कधी, तुला कधी कळले हे सर्व, एक्झॅक्टली टाइम कोणता आहे तो मला सांगतो. कारण जे काही तो असं मोघम बोलते तसं बोलू नको, परफेक्ट टाइम मला सांग. थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक्झॅक्टली कधी ते मला सांग, असे अद्वैत वारंवार तिला ते विचारतो. तेव्हा आता रजनीला सुद्धा खूप असा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता कला लगेच सांगायला सुरुवात करते की थोड्या वेळापूर्वी म्हणजे हे बघ, जेव्हा डायनिंग टेबलवर जवळ आपण होतो तेव्हा मी तुला म्हटले होते की आपण जाऊन सोहमशी बोलूयात. तेव्हा मला हे सर्व कळले. त्याच्या 2च मिनिटं अगोदर काजलची ही चिठ्ठी माझ्या हाती लागली होती. तेव्हा आता लगेच अद्वैत विचारतो की मग तू मला सोहमशी बोलू असं का विचारत होती. आता कला म्हणते की कारण चांदेकर, मी तुला तेव्हा सांगितलं होतं, कारण मला सोहम खुश दिसत नव्हता. तेव्हा लगेच अनामिका रडत विचारते की सोहम खुश दिसत नव्हता म्हणजे काय. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की अनामिका तू शांत हो, तू काही काळजी करू नकोस, तिला उत्तर देऊन दे. तेव्हा आता कला सांगायला सुरुवात करते की माझं एवढंच म्हणणं होतं की सोहम या लग्नामुळे खुश नाही, त्याचं कारण आपल्याला वेळीच कळावं. तेव्हा आता अद्वैत विचारतो की पण का तुला हे सर्व वाटत होतं, आम्हाला तर सोहम अगदी खुश आहे असं दिसत होता, मग तरी सुद्धा तू काय हे सर्व विचारत होती. एनिवे तू आम्हाला म्हणाली होती की तुझ्या हाताला काजलची चिठ्ठी लागली म्हणून, तेव्हा मात्र तू मला असं का म्हणाली की आपण सोहमशी बोलू, आपण सोहमशी बोलू. मग तू मला चिठ्ठीबद्दल का म्हणाली नाहीस, चिठ्ठी का तुम्हाला दाखवली नाही. नेहमी तर तू कायम बडबड करत असते. तेव्हा आता लगेच ही कला म्हणते की हो चांदेकर, मी तुला सगळं काही सांगणार होते, परंतु आपल्याला वेळच मिळाला नाही असं एकांतात बोलण्याचा. आणि जेव्हा मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तू माझं ऐकलं नाही. आणि हे जे काही घडलेलं आहे तर ते मला आता थोड्या वेळापूर्वी कळले. त्यामुळे हे बघ, मला सुद्धा धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यातून मी अजून सावरलेली नाही. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की हे बघ, नयनाच्या प्रेग्नन्सीबद्दल तेव्हा सुद्धा तिच्या बाबतीत तू असंच म्हणाली होती, प्रेग्नेंट आहे म्हणून तिचा काही दोष नाही, राहुल दोषी आहे. आणि काय ग, हे सगळं तुझ्याच बाबतीत का घडते. आणि जेव्हा मात्र तू तुझ्या बहिणीला पाठीशी घालण्याची वेळ येते तेव्हाच असं किंबहुना का घडतं. तेव्हा आता अद्वैत हा सर्वांच्या समोर कलाला दोषी ठरवून तिला विचारत आहे. हे ऐकल्यानंतर आणि हे बघून मात्र सरोज आणि रोहिणी यांचे चेहरे तर अगदी खुलतात, एकमेकींकडे बघून त्या हसत असतात. त्यावर आता कलाला अद्वैतने जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर कलाला धक्का बसतो. कला म्हणते की अरे अद्वैत, म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने हे प्रकरण उखडून काढल्यानंतर तू सगळ्यांसमोर तुझी चूक आहे असं का म्हणजे स्वीकारते, का तू तुझी चूक असल्याचं कबूल करते. अगोदर काही तुझ्या तोंडाला पट्टी बांधलेली असते का, अगोदर काहीच का तू उत्तर देत नसते. आणि काय ग, तुझ्याच बाबतीत हे असं का होतं. म्हणूनच हे बघ, माझी आई मला जे काही सांगते ना तेव्हा तिचं जे म्हणणं आहे तर ते मला पटतं. तेव्हा आता अद्वैतला जे काही आईचं म्हणणं पटतं असं ऐकल्यानंतर सरोजला तर खूप आनंद होतो आणि रोहिणीला सुद्धा. कला आता विचारते की काय पटतं तुला तुझ्या आईचं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हेच की तू खोटं बोलते, सगळ्यांसमोर मी खूप साधी आहे, मी निर्मळ आहे असं दाखवण्याचा तू प्रयत्न करते, परंतु त्याच वेळेस तुझ्या मनामध्ये एक काही असा मोठा प्लॅन असतो, काहीतरी वेगळंच असतं, काहीतरी हेतू तुझ्या मनामध्ये असा वाईट असतो, तू सगळ्यांची फसवणूक करते. तेव्हा आता कलावर जे काही आरोप होत आहे ते ऐकून संगीता, दिनकर आणि काजल यांना खूप वाईट वाटते. सगळ्या आता लोकांसमोर आता खरे कुटुंबाचा खूप असा ही चांदेकर फॅमिली अपमान करत असते. हे बघून आता सरोज आणि रोहिणीचे चेहरे तर अगदी खुलतात आणि नयनाचा सुद्धा.
होता. तेव्हा आता हे सर्व ऐकून कलाही आता अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे तुला तर पटायला लागले होते की मी फसवणूक करत नाही म्हणून. तेव्हा आता अद्वैत तर खूप चिडलेला असतो. अद्वैत म्हणतो की तो तुझ्यावर विश्वास ठेवून माझा मूर्खपणा होता. अगं कायम तर तू त्याच चुका करते, एकदा नाही दोनदा नाही हजारदा सुद्धा तू तेच चुकीचं करते आणि पुन्हा पुन्हा तेच रिपीट होतंय. अगं मग याला नक्की काय म्हणायचं आहे, मूर्खपणा? तेव्हा आता रोहिणी तर खूप हसते आणि आता हसून मुद्दा म्हणते की बिचारी संगीता आणि काजल खूप रडतात. त्यांना खूप वाईट वाटतं कारण सर्वांच्या समोर कलाचा अपमान आता अद्वैत सुद्धा जावई बापू सुद्धा करतात. आता अद्वैत एक ना काही आता कलाची बाजू थोडीशी सुद्धा न घेता म्हणतो की हे पग खरे, अगं तू एक नंबरची खोटारडी बाई आहे. सतत तू गोड गोड बोलत असते आणि शब्दामधून तू सगळ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करते. इतकंच का म्हणजे अगं तू समोरच्याच्या मनाचा सुद्धा विचार करत नाही. त्याच्या मनाची अगदी वाट लागली तरी सुद्धा तुला ते सहन होतं, तू त्याचा सुद्धा विचार करत नाही. आता तेव्हा कलाला इतकं वाईट वाटतं. बिचारीच्या डोळ्यामधून आता खरंच पाणी येत असतात कारण आजपर्यंत तिने सर्व काही सहन केलेलं आहे, परंतु आज अद्वैत तिच्यावर इतके सगळ्यांसमोर आरोप करतात. हे बघून तिच्या अगदी काळजाला ठेस पोहोचलेली असते. त्यातून तिचा स्वाभिमान जागा होतो. आतापर्यंत खूप काही सहन केलेलं असतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, तू तर कायम स्वतःच्याच फायद्याचा विचार करत असते, तू आम्हाला सगळ्यांना अगदी छान वेड्यात काढते. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे तू वाटेल तसे तोंडाला येईन ते बोलू नकोस. अरे माझ्या घरचे हे जे काही तू म्हणतोस ना, अरे तुझ्या घरच्यांना सुद्धा मी माझ्या आई बाबा इतकंच माझ्या जवळचं मानते. अरे ज्यांना मी आपलं मानते त्यांच्याबद्दल मी इतका वाईट विचार करन असं तुला का वाटतं? तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो वाटतं ना मला तसं, कारण तुझे खाण्याचे आणि दाखवायचे दात हे वेगळे आहे. तू माझ्याशी एक वागते आणि बाकीच्यांशी वेगळं वागते. माझ्या आईची तू सतत बदनामी करत असते, सतत आमच्या घरामध्ये तू सगळ्यांचीच बदनामी करत असते, सतत आमच्या घरात तू मान मिळवण्याचा प्रयत्न करत असते, अगदी इम्पॉर्टन्स मिळवण्यासाठी तू प्रयत्न करत असते. या घरात सगळ्यात जास्त महत्व तुला दिलं जावं यासाठी तू हे सर्व नाटक करते. तेव्हा आता आबांना सुद्धा अद्वैतचं हे बोलणं काही पटत नाही, तर ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे तू शांत हो, असे काही आरोप करू नकोस. आबा म्हणतात की अरे तू शांत हो, तिला तर बोलून दे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आबा, अहो जर तिला बोलून दिलं तर ती शांत नाही राहणार, सगळ्यांना ती आपल्या बोलण्यात अडकवेलेत आणि पुन्हा आम्ही किती साधा आहोत, मी किती साधी आहे अशी ती नाटकं करेल. उलट तर मला असं वाटतं की खरंच मी खूप उशीर केला. तेव्हा आता कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला विचारते की कशासाठी, तर अद्वैत म्हणतो की डिव्होर्स पेपरवर सह्या करण्यासाठी. तेव्हा आता डिव्होर्स म्हटल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन हादर. आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, परंतु रोहिणी, सरोज आणि नैना यांच्या तर अगदी मनासारखं हे सर्व घडत असतं म्हणून त्यांचे चेहरे अगदी खुलतात, राहुलचा सुद्धा. तेव्हा आता कलाला सुद्धा खूप वाईट वाटते, तर अद्वैत म्हणतो की तेव्हाच्या तेव्हा मी सही करायला हवी होती आणि खरंच मी उगाच असा वेळ वाया घालवला. तेव्हा आता अद्वैतचं हे बोलणं ऐकून कलाच्या खूप जिव्हारी लागते. तेव्हा आता संगीताला सुद्धा धक्का बसतो, ज्याची ती अगदी नको ते म्हणून वाट बघत असते, म्हणजे तिला हे सर्व होऊ नये यासाठी ती जपत असते, परंतु तेच आता तिच्या डोळ्यासमोर तिला बघायला मिळालेलं असतं. परंतु आता कला सुद्धा ठरवते की बाद झालं, आतापर्यंत खूप काही आपण अद्वैतला समजून घेतलं, त्याचं ऐकून घेतलं, परंतु त्याच्या मनातच आहे की हे नातं टिकवायचं नाही. तर लगेच कला म्हणते की हो तसं जर असेल तर मात्र मग वेळ करायला म्हणजे उशीर करायला काय उपयोग. 1 मिनिट म्हणून आता कला लगेच डिव्होर्स पेपर आणायला आतमध्ये रूममध्ये जाते. आता सर्वजण कलाकडे बघत असतात. त्यानंतर आता इकडे राहुल सोहमच्या रूममध्ये येतो आणि त्याला उठून उभा राहा असं म्हणतो. तेव्हा मात्र आता तो सोहमच्या डोळ्यातील पाणी पुसतो. तेव्हा आता संगीता रडतच आता अद्वैत समोर हात जोडते की जावई बापू हे बघा, मी तुमच्या समोर पदर पसरवते, परंतु असं काहीतरी तुम्ही करू नका, तुमचा खूप मोठा गैरसमज होतो, इतका टोकाचा निर्णय तुम्ही घेऊ नका. माझ्या कलाची यामध्ये काही चूक नाही हो, तिला खरंच याबद्दल काही माहिती नव्हतं म्हणून ती आता अद्वैत समोर हात जोडते. तेव्हा लगेच आता सरोज लगेच मध्येच बोलते की एवढं सगळं होऊन सुद्धा हे काय नवीन तुमचं, आता किती हा निर्लज्जपणा हो. तेव्हा आता संगीता लगेच शांत बसते. त्यानंतर मात्र आता कलाही जेव्हा ते डिव्होर्स पेपर घेण्यासाठी रूममध्ये येते तेव्हा मात्र आता तिला सगळं काही अद्वैतचं बोलणं आठवतं की तेव्हाच मी आता सही करायला हवी होती, मी उशीर करायला नको होता, पेपरवर सह्या करून मी मोकळं व्हायला हवं होतं, ह्या नात्यातून मुक्त व्हायला हवं होतं असे बोलून ती आता त्या कपाटातून डिव्होर्स पेपर्स घेते आणि त्या डिव्होर्स पेपरकडे बघून तिला मात्र अद्वैत जेव्हा तिला म्हटलेलं असतं की हे बघ, मी अजून सुद्धा डिव्होर्स पेपरवर सह्या केलेलं नाही, कारण माझ्या मनामध्ये अजून तेच वाटतं की अजून एकदा ह्या नात्याला संधी द्यायला हवी. हे सगळं काही तिला आता आठवतं, मला विचार करायला वेळ हवा आहे असं बोलून कलाला सगळं काही आठवते आणि ते डिव्होर्स पेपर घेऊन धावतच बाहेर येत आणि जे काही अद्वैत तिला म्हटलेलं असतो की समानता आणि भिन्नता हे जो काही त्याने आपल्या त्या दोघांच्या नात्यामध्ये जो भेद केलेला आहे त्या भेदाची सुद्धा तिला आठवण होते. अद्वैत तिला म्हटलेलं असतो की जर आपल्या नात्यामध्ये काही समानता असेल तरच हे नातं आपण पुढे नेऊ शकतो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ,
जर भिन्नता असेल तर अद्वैत म्हणतो की मग आपण हे नात्याला थांबून घेऊ शकतो। आणि कलाला त्याने सांगितलेलं असतं की हे बघ, सोहमच्या लग्नामध्ये जे काही ह्या सर्व सिमिलॅरिटी आहे त्या तू पूर्ण करून दाखवायच्या, तेव्हा तू जर हे सर्व पूर्ण केले तरच मी आपल्या नात्याबद्दल विचार करेन। हे काही लग्नातील जे काही कार्य आहे तू व्यवस्थितपणे पार पाडले तरच हे सर्व होईल। तेव्हा कला जो काही समानतेचा रकाना आहे तर त्या जो काही आहे तो भरलेला तो सगळं काही अगदी रिकामा करते, पुसून काढते सर्व काही आणि खूप रडत असते। तेव्हा मात्र अद्वैतचेच बोलणं तिला आठवत असते। त्या सगळ्याचा विचार करून ती आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि परत ती वळून मागे बघते आणि काही निर्णय घ्यायचा आहे तर तो शेवटी ती घेते। आणि हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये आता कला हे डिव्होर्स पेपर बाहेर घेऊन येते आणि म्हणते की हे बघ, डिव्होर्स पेपर्सवर तू अगोदर सह्या करायला हवे होते आणि हे डिव्होर्स पेपर त्यावर मी सही केलेली आहे म्हणून कला आता त्यावर सही करते। तेव्हा आता संगीताला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता ते पेपर्स ती अद्वैतच्या हातामधून देऊन आता चांदेकरांच्या घरातून पाय ठेवते। जाताना ती खूप रडत असते आणि आता संगीता, दिनकर आणि काजल सुद्धा रडतच तिच्या मागे जायला निघतात। तेव्हा कला आता उंबऱ्यामध्ये येते आणि बाहेर पाय टाकणार तू लगेच ती थांबते। तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि शेवटी कलाने बाहेर पाऊल टाकलेलं असतं ते पण रडतच आणि कला धावतच आता या घरातून निघून जाते। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।